मित्रांनो, आपण आहोत गावदेवी रोडला. हा गावदे तिकडं त्या साईडला बॅरेज रोड आहे. आणि मी तुम्हाला इथला नवीन पूल दाखवणार आहे. किती वर्ष झाले पूलला त्या? काय आयडिया इथं बिल्डिंग, पण इथे बदलापूरमध्ये पूलची खूप गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर जातं. आता इथे पहिले पूल नव्हता, रेल्वेने पूल बांधला, तर आता लोकांना एकदम सोयीस्कर जातं. इथं रेल्वे इकडून तिकडं जायचं होतं तर पहिले पूल नव्हता, आता पूल झाला. लोकांना खूप सोयीस्कर जातं. इकडे पुढे तो पूल आहे आणि अशी अजून पुलांची गरज आहे. हां, हे बघा, हे गावदेवी मंदिर तलाव. तेव्हा गावदेवी मंदिराच्या समोरच हा पूल आहे आणि इकडून बॅरेज रोडला इझिली जाऊ शकतो. तुम्हाला दाखवतो हा पूल. चल. प्रॉब्लेम आहे की बदलापूरला हा एकच पूल आहे इकडून तिकडे जाण्यासाठी, आणि जे दोन भुयार आहेत तिथून गाड्या जात असतात, त्यामुळं नागरिकांना इकडून तिकडे जायला थोडा त्रास होतो. रेल्वे प्रशासनाचं काम आहे, त्यांनी अजून पूल बांधले पाहिजेत, त्याशिवाय लोकांना सोयीस्कर जाणार नाही. तुम्ही बदलापूरला आला असाल तर तुम्हाला कळेल. हा पूल आहे तो, आणि तिकडं अरिहंत अक्ष समोर तो पूल उतरतो, आणि तिकडून GN हायस्कूलला चर्च रोडला तुम्ही जाऊ शकता सरळ. एक मिनिट. हां, तिकडं. आणि इकडं पुढंच बॅरेज रोडला DMart आहे. आता इथून DMartला जाणार आहे आम्ही. DMartला काम होतं. पूल स्वच्छ दिसतोय सध्या तरी. थोडीफार घाण आहे, माती बिती पडलेली आहे, घाण केलेली आहे थोडीफार. प्रॉब्लेम माहिती का, जसं बदलापूर डेव्हलप झालेलं आहे ना, खूप लांब आहे, आणि तिकडून जर तिकडं जायचं असेल ना तर पूल नाही आहे. मग लोकांना काय करावं लागतं, स्टेशनला यावं लागतं आणि स्टेशनवरून तिकडं जावं लागतं, किंवा मग एकच ओव्हरब्रिज आहे, त्यांनी तिकडं जाऊन मग फिरून जावं लागतं. पण पूल असले की लोकांना सोयीस्कर जातं ईस्टवरून वेस्टला जायला. तर हे रेल्वेने अजून पूल बांधण्याची गरज आहे. मी असं ऐकलं आहे की बदलापूरमध्ये अजूनसुद्धा 2 ओव्हरब्रिज होणार आहे. कधी मला माहीत नाही. हा बघा, हा गावदेवी मंदिरच्या पुढचा एरिया आहे. आणि तिकडचा कुठला तुझा एरिया कुठला? माझा तो साईड, तो खरवई नाके. खरवई. हा, खरवईला पण तिकडून रोड जातो. हा, तिकडे कंपनीज पण आहेत. खरवई तिकडे त्या साईडला, आणि इकडं हा बॅरेज रोडला, आणि इकडं बॅरेज रोडचं धरण पण आहे. आणि पावसाळ्यामध्ये जर खूप पाऊस पडला तर इकडं पाणी साचतं का खाली, तर ग्राउंड फ्लोअरला पाणी साचतं इकडं, कारण नदी इथून खूप जवळ आहे. हा पूल इतका बुडत असेल खूप पाऊस झाला तरच. हा बॅरेज रोड आहे, आणि इकडून पुढे सरळ गेल्यावर DMart पुढे. आम्ही DMartकडे चाललो आता. पण हा एरिया चांगला आहे. बघा, बिल्डिंग, पूर्ण एरिया चांगला आहे, आणि नंतर खूप डेव्हलप होईल. फक्त खूप पाऊस झाला ना तर पाणी येतं इथं का, हे नक्की. हा मित्रांनो, इथं पुढे ते बॅरेज डॅम आहे, इथून त्या टाकीच्या इथं. हा मित्रांनो, DMart आलं. बॅरेज रोडला आहे DMart. आता पोचलो आम्ही DMartला.